जे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात. कधी अमित शहाना भेटतात, कधी मोदींना भेटतात. बाकी त्याच्या मागे काय नाही. तुम्हाला मागच्या तारखेला माहीत असेल 2 दिवसापूर्वी ते अमित शहाना भेटले आणि आता ते मोदींना भेटले. जेव्हा जेव्हा पक्ष आणि चिन्ह या संदर्भातल्या सुनावणीची तारीख जवळ येते तसतसे यांचे दिल्लीतल्या भेटीगाठी वाढतात. प्रधानमंत्री आणि मोदी कोणते आपले गृहमंत्री अमित शहा त्यांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात. मोदी आणि शहांना माहिती आहे की शिंद्यांची जमिनीवरील ताकद नक्की किती आहे. त्यांना वापरून घेतलं आमच्या विरुद्ध, महाराष्ट्राच्या विरुद्ध, मराठी माणसाच्या विरुद्ध. आणि अमित शहाचा आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल. हे जे मी सांगतोय या सत्य आणि तथ्य आहे. कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपला बचाव करू शकत नाहीत, हे आता सगळ्यांना माहीत आहे. आणि तसा प्रकार प्रयत्न झाला तर या देशातील जनतेचा नव्हे तर जगाचा भारतीय न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, हे आता सगळ्यांना माहिती आहे. आणि आता भारताच्या संदर्भात, भारतातील लोकशाही, भारताची न्यायव्यवस्था, भारताचं संविधान या संदर्भात जगाच्या मनात शंका उत्पन्न झाली. आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयातलं हे शिवसेनेचं राजकीय प्रकरण महत्त्वाचं आहे. तुम्ही कशाप्रकारे लोकांचे पक्ष फोडता, कशाप्रकारे मूळ पक्ष एखाद्याच्या ताब्यात देता आणि राजकारण करता, कशाप्रकारे पक्षांतर विरोधी कायद्याची चिंधड्या उडवता, या सगळ्याची नोंद जगाच्या व्यासपीठावर सुद्धा होत असते. आणि म्हणूनच काल किंवा परवा का तुम्ही म्हणता येते एकनाथ शिंदे हे लटपटलेल्या अवस्थेमध्ये मोदींना भेटले. तुमचा संपला विषय सांगा कोणाला. आमचा अजूनही न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे. भगवान के देर होती है अंधेर नाही होती, जे काय म्हणतात बरं का. ठीक आहे, तारखांवर तारखा पडलेल्या आहेत. पक्ष चोरला, एक निवडणूक चोरली, बरं बहुमत चोरलं, हे सगळं जरी असलं तरीसुद्धा न्याय जो आहे हे सत्याच्या बाजूने लागेल. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हिंदू हृदय सम्राटांची शिवसेना ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या 100 पिढ्या